नमस्कार, आकाश न्यूजमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे। लाखांदुरात वादळी वाऱ्यासह पाऊस, कापड दुकानावरील टीन पत्रे उडाली। लाखांदूर येथे शनिवारी सायंकाळी 6:15 वाजताच्या दरम्यान वादळी वाऱ्यासह पाऊस पडल्याने येथील एका कापड दुकानावरील टीन पत्रे हवेत उडाली, मात्र रस्त्यावर वर्दळ नसल्याने कोणतीच जीवितहानी झाली नाही। तर बाजार समितीमधील टीन पत्रे उडाली आहेत। वादळी वाऱ्यासह पाऊस पडल्याने बाजार समितीच्या आवारात हजारो पोती धानाची ओली झाली असून श्रीकांत बावनकुळे यांच्या धानाच्या पोतावर 2 मोठी झाडे पडल्याने मोठे नुकसान झाले आहे। अनेक ठिकाणी शेतकऱ्यांनी सुकण्यासाठी टाकलेले धान ओले झाले आहेत। शनिवारी सायंकाळी अचानक आकाशात ढगाळ वातावरण निर्माण होऊन ढगांच्या गडगडासह जोरदार विजा चमकू लागल्या। सायंकाळी सुरू झालेल्या या वादळी पावसामुळे बाजार समितीमध्ये हजारो धानाची पोती ओली झाली आहेत। तर श्रीकांत बावनकुळे यांचे 5000 धानाची पोते उघड्यावर असल्याने पावसाने ओली झाली आहेत। तर 2 मोठी झाडे धानाच्या पोत्यावर पडल्याने मोठे नुकसान झाले आहे। शनिवारी अचानक मोठ्या प्रमाणात पाऊस झाल्याने थोड्या प्रमाणात नागरिकांना उकाड्यापासून दिलासा मिळाला आहे। नाव सांगा तुमचं? श्रीकांत दीनानाथ बावनकुळे। मी या बाजार समिती कृषी उत्पन्न बाजार समिती लाखो मी अडते असून मी कमीत कमी 10 वर्षापासून अडत्याचं काम करतो। आज माझे कमीत कमी 10 लाखाची नुकसान झालेली आहे। अतिवृष्टी पाऊस आल्यामुळे कमीत कमी माझे 5 ते 6000 पोते नुकसान झालेली आहे माझी। अच्छा, किती दिवसा अगोदर तुम्ही हा धान ठेवले आहे? कमीत कमी 15-20 दिवस झाले आहेत।